मागील 2 व्याख्यानांमध्ये आम्ही तुम्हाला ब्लॅक बॉडीच्या काही मूलभूत व्याख्या दिल्या आहेत आणि हे स्फिरिकल कॅव्हिटी द्वारे प्रस्तुत केले आहे आणि जर मला तापमान T वर रेडिएशनचा अभ्यास करायचा असेल तर मी तापमान T वर स्फेरिकल कॅव्हिटी म्हणेन. मला आता जे परिभाषित करायचे आहे त्याला स्पेक्ट्रल डेन्सिटी म्हणतात. तुम्ही ते आधीच कॅव्हिटीत किंवा ब्लॅक बॉडी मध्ये पाहिले आहे. आम्ही U नावाची काहीतरी व्याख्या करतो जिथे U एनर्जी डेन्सिटी होती आणि मागील लेक्चरमध्ये आपल्याला मिळालेला परिणाम असा होता की ब्लॅक बॉडीमधून बाहेर पडणारी इंटेन्सिटी UC भागिले 4 आहे. ही इंटेन्सिटी आहे. सामान्यतः जर तुम्हाला तुमचा इलेक्ट्रोमॅग्नेटिक थेरी इंटेन्सिटी UC आठवत असेल आणि ती समतल लहरीसाठी दिली असेल तर या प्रकरणात बाहेर येणारी इंटेन्सिटी UC भागिले 4 होते कारण रेडिएशन आयसोट्रॉपिक आहे. ते सर्व दिशांनी येते जसे तुम्ही मागील व्याख्यानात डेरिव्हेशन मध्ये पाहिले होते. आता स्पेक्ट्रल डेन्सिटी काय करते ते रेडिएशन जे बाहेर पडत आहे म्हणून मी हे लिहेन की हळूहळू बाहेर पडणाऱ्या रेडिएशन मध्ये सर्व तरंगलांबी आहेत. त्यामुळे त्याला मिळेल लाल रंग, पिवळा रंग, निळा रंग, अल्ट्राव्हायोलेट, इन्फ्रारेड, त्याच्याकडे असलेले सर्व काही ठीक आहे. आणि रेडिएशन आपण रेडिएशनची डेन्सिटी किंवा इंटेन्सिटी लिहू शकतो. ती संपूर्ण स्पेक्ट्रमवर वितरित केली जाते. म्हणजे जर माझ्याकडे इंटेन्सिटी I असेल तर ती प्रत्येक लॅम्बडासाठी काही डेल्टा I ची समेशन असेल. मला स्पष्ट करू द्या. तर मी लॅम्बडा विरुद्ध इंटेन्सिटी कर्व पाहिल्यास तेथे काही इंटेन्सिटी डेल्टा I असेल. म्हणा लॅम्बडा 1 जवळ काही इतर इंटेन्सिटी I लॅम्बडा जवळ 2 आणि असेच तर प्रत्येक इंटरवल मध्ये काही इंटेन्सिटी असते जी वेगवेगळ्या लॅम्बडासाठी वेगळी असू शकते. तर मी हे लिहू द्या की जेथे डेल्टा लॅम्बडा हा वेव्हलेंथ लॅम्बडा जवळील इंटेन्सिटीचा भाग आहे जसे I चित्रात दाखवले आहे. ठीक आहे. आणि ते कसे दिसते असे दिसते की मी आता तुम्हाला इंटरनेटवरून डाउनलोड केलेल्या चित्राद्वारे दाखवीन. तर ही रेडिएशनच्या इंटेन्सिटीची प्रतिमा आहे. ठीक आहे. तर मी तुम्हाला दाखवतो की ही प्रतिमा आहे जी तुम्ही पाहता येईल आणि मी ती तुमच्यासाठी डिझाइन करेन ज्यामध्ये रेडिएशनची इंटेन्सिटी किंवा ज्याला आपण रेडिएशनची स्पेक्ट्रल डेन्सिटी रेडिएशन म्हणून ती प्लॉट केली जाते आणि ती वेगवेगळ्या तापमानात प्लॉट केली जाते. तर उदाहरणार्थ एक कर्व्हचे दिसते, दुसरा कर्व्ह असा दिसतो, तिसरा कर्व्ह यासारखा दिसतो आणि चौथा कर्व्ह असा येथे दिसतो. कारण उच्च कर्व्ह हा वरचा कर्व्ह हा 7000 हे वर आहे. मध्य कर्व्ह लाल कर्व्ह अंदाजे 6000 के वर आहे. निळा वाला 5333 के वर आहे आणि जसजसे तापमान खाली जाते
तसतसे कर्व्ह कमी होत जाते आणि शिखर खाली जाते. आमचा येथे अर्थ काय आहे? जर मी स्पेक्ट्रल डेन्सिटी घेतली, जर मी विशिष्ट लांबडा घेतला आणि या कर्व्ह खालील क्षेत्रफळ या लॅम्बडा येथे मोजले किंवा आणखी एक लांबडा येथे क्षेत्रफळ मोजले, हे मला या डी लॅम्बडामध्ये एनर्जी सामग्री देईल. म्हणून आता मी तुमच्यासाठी स्पेक्ट्रल डेन्सिटी परिभाषित करू शकतो. स्पेक्ट्रल इंटेन्सिटी म्हणजे I लॅम्बडा अशी आहे की I लॅम्बडा डेल्टा लॅम्बडा म्हणजे लॅम्बडा ते लॅम्बडा अधिक डेल्टा लॅम्बडा हे इंटेन्सिटीचे योगदान आहे. तर मी जर या संपूर्ण स्पेक्ट्रल वर समाकलित केले तर ते मला एकूण इंटेन्सिटी देते. त्याच प्रकारे मी ऊर्जेची स्पेक्ट्रल डेन्सिटी परिभाषित करू शकतो जी U लॅम्बडा आहे, असे की U लॅम्बडा डेल्टा लॅम्बडा ही वेव्हमधील एनर्जी डेन्सिटी आहे. जेव्हा लॅम्बडा आणि लॅम्बडा अधिक डेल्टा लॅम्बडा समानतेने नोटीस करतात तेव्हा मी U Nu डेल्टा Nu देखील परिभाषित करू शकतो. जी कॉन्स्टंट Nu आणि Nu अधिक डेल्टा Nu दरम्यान ऊर्जा घनता असेल. एक अतिशय सामान्य चूक मी याकडे लक्ष वेधतो. U लॅम्बडा आणि Nu च्या संबंधातील सामान्य चूक खालीलप्रमाणे आहे. ही एक सामान्य चूक आहे कारण Nu बरोबर C वर लॅम्बडा आहे. एखाद्याला वाटते की Nu हे U लॅम्बडा गुणिले C च्या बरोबरीचे असावे, जे खरंच बरोबर नाही. तुम्ही काय पाहावे ते म्हणजे योग्य मार्ग म्हणजे U लॅम्बडा डेल्टा लॅम्बडा बरोबर U Nu डेल्टा Nu, जिथे डेल्टा Nu डेल्टा लॅम्बडाशी संबंधित आहे कारण लॅम्बडा इक्वल C वर Nu डेल्टा लॅम्बडा इक्वल असेल C वर Nu स्क्वेअर डेल्टा Nu आणि म्हणून आपल्याकडे U लॅम्बडा गुणा C वर Nu वर्ग डेल्टा Nu इक्वल आहे U Nu डेल्टा Nu कारण एनर्जी सामग्री सारखीच आहे आणि आता मी डेल्टा Nu रद्द करू शकतो आणि मला मिळेल U लॅम्बडा इक्वल Nu स्क्वेअर U Nu वर C. हे सर्व परिमाण असल्यामुळे मी मायनस चिन्हाची काळजी करत नाही, त्यामुळे याबाबत सावधगिरी बाळगा. ही एक सामान्य चूक आहे जी लोक करतात. त्यामुळे तुमच्यासाठी स्पेक्ट्रल डेन्सिटी परिभाषित करा आणि सैद्धांतिकदृष्ट्या विश्लेषणासाठी मला आणखी एका गोष्टीची आवश्यकता आहे आणि ती म्हणजे मी ते करीन आणि नल हे व्याख्यान आपल्या विश्लेषणासाठी आवश्यक असलेल्या पुढील प्रमाणापर्यंत पोहोचेल जे एका कॅव्हिटीमधील आतल्या रेडिएशनमुळे प्रेशर असेल आणि आपण सर्व ठिकाणाहून या लहान क्षेत्रावर पडणाऱ्या रेडिएशनमुळे प्रेशर मोजू आणि ते प्रेशर फॉर्म्युला असेल. आता प्रेशरसाठी मला प्रति युनिट क्षेत्र बल मोजावे लागेल जे दुसरे काहीही नसून प्रति युनिट क्षेत्र प्रति युनिट वेळ संवेग ट्रान्सफर आहे. त्यामुळे मला आता
काय हवे आहे हे या क्षेत्रावर येणारा मोमेंटम आहे. आता समतल लहरींसाठी जर तुम्हाला इलेक्ट्रोमॅग्नेटिक थिअरी मोमेंटम P वरून आठवत असेल तर जे प्रति युनिट व्हॉल्यूम मोमेंटम कंटेंट U वर C प्रमाणे आहे. आपण बघूया की हे दुसरे काहीही नाही तर मोमेंटम डेन्सिटी आहे जी युनिट प्रति युनिट मोमेंटम आहे. तुम्ही पाहू शकता की हे डायमेन्शनली बरोबर आहे कारण U ला एक अर्धा mv स्क्वेअर भाग v ने परिमाण आहे जे mv समान आहे. म्हणून हे डायमेन्शनली बरोबर आहे. हे m प्रति युनिट व्हॉल्यूम आहे म्हणून हे प्रति युनिट व्हॉल्यूम संवेग आहे. आता काय होत आहे की या भागात या कॅव्हिटीत सर्वत्र रेडिएशन येत आहे म्हणून त्याला काही गती येते आणि ती गती बल लागू होते. त्यामुळे युनिट टाइम जे काही मोमेंटम ट्रान्सफर आहे तेथे मोमेंटमचा एकमेव घटक महत्त्वाचा आहे तो या भागाला लंब आहे जो थीटा कोनात आहे. त्यामुळे मला गणना करायची आहे की त्याच्या घटकामध्ये किती गती आहे. म्हणून समजा हे P आहे हे P कॉस थीटा असावे आणि प्रत्येक बाजूसाठी ती मोमेंटम तिथे येते. गती एकतर रिफ्लेक्शनने बाहेर जाते किंवा हा भाग देखील प्रसारित होत आहे जेणेकरून तेथे एक पाठीमागे मोमेंटम संभाषण तेथे एक पाठ बल आहे. त्यामुळे निव्वळ मोमेंटम होणार आहे. मी याची गणना करेन आणि 2 ने गुणाकार करेन बरोबर. म्हणून मी सर्व बाजूंनी येणारा मोमेंटम मोजू शकतो. त्यामुळे या बाजूने जरी एक मोमेंटम येत असला तरीही मोमेंटम निघून जाईल म्हणून मी येणारा एकूण संवेग 2 ने गुणाकार करेन आणि ते मला बलाचे उत्तर देईल. म्हणून पुन्हा एक गणना करेन जसे की आपण पूर्वी केले होते. मी या कॅव्हिटीचा विचार करेन आणि या भागात या व्हॉल्यूमचा विचार या बाजूने करेन जिथून गती आत येत आहे. म्हणून जर मी पुन्हा ओमेगा या लांबीचा डेल्टा R घेतला तर येणारा मोमेंटम हा 4 पाय R स्क्वेअर वर कॉस थीटा असेल जो रेडिएशन या मार्गाने येण्याची एक प्रोबॅबिलिटी आहे. मग मोमेंटमचे निव्वळ प्रमाण UC वर असेल. या व्हॉल्यूमच्या निळ्या व्हॉल्यूमतील या भागातील मोमेंटम सामग्री आहे जी मी दर्शवित आहे आणि ती मात्रा ओमेगा R वर्ग डेल्टा R आहे आणि प्रेशर मोजण्यासाठी मी याला कॉस थीटा ने गुणाकार करेन आणि मी आधी म्हटल्याप्रमाणे 2 चा फॅक्टर कारण एकतर परावर्तन किंवा या क्षेत्रातून रेडिएशन उत्सर्जन तर ही मोमेंटम गती असेल. आता पुन्हा आपल्याकडे पूर्वीप्रमाणे डेल्टा R आहे. टाइम डेल्टा T ची एकूण लांबी C डेल्टा T होणार आहे. म्हणून मी लिहू शकतो की थीटा कॉस थीटा 0 ते 1 पर्यंत बदलणार आहे. फाई 0 ते 2 पाय पर्यंत बदलणार आहे. त्यामुळे मोमेंटम ट्रान्सफर सामान्य ते टाइम डेल्टा T हे 2 1 वर 4 पाय पेक्षा जास्त असेल. हा R वर्ग इथेच रद्द होईल. डेल्टा RC डेल्टा T तर मी याची काळजी घेतली आहे. मग माझ्याकडे U वर C आहे. मग माझ्याकडे इंटिग्रल परिभाषित आहे जे 2 पाय आहे आणि नंतर माझ्याकडे कॉस वर्ग थीटा कॉस थीटा 0 ते 1 आहे आणि ते मोमेंटम ट्रान्सफर आहे म्हणून याला डेल्टा P म्हणूया. आता आपण काही टर्म्स रद्द करू. या 2 पाय या 2 आणि 4 पाय सह रद्द करू. C या C सह रद्द करू. त्यामुळे मला मिळाले आणि हे इंटिग्रल काही नसून 1/3. त्यामुळे मला जे मिळते ते डेल्टा P बरोबर U डेल्टा T वर 3 आहे आणि याचा अर्थ डेल्टा P वर डेल्टा T हे प्रति युनिट टाइम सामान्य गती
ट्रान्सफरच्या समान आहे. त्यामुळे हे दुसरे काही नसून प्रेशर आहे आणि हे U भागिले 3 असल्याचे समोर आले आहे. तर आता आपण पाहिले आहे की ब्लॅक बॉडीसाठी ही स्पेक्ट्रल डेन्सिटी जी उच्च तापमानात अशी असते आणि तापमानाची लेवल खाली गेल्यावर ती अशी होते आणि कॅव्हिटी P मध्ये हा दा U भागिले 3 असतो. आपण येत्या व्याख्यानांमध्ये आपल्या विश्लेषणासाठी याचा वापर करू.